तर त्रिविक्रम योगी क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी मध्ये तुम्हा सर्वांचं विजय पवार स्वागत करत आहे. या सेशन मध्ये आपण रेकी आणि रेकीचे काय महत्व आहे आणि रेकीमुळे काय फायदा आहे आणि रेकी म्हणजे काय अशा अनेक घटकांवर विश्लेषण करणार आहोत. म्हणजे चमत्कार नव्हे, रेकी म्हणजे बदल घडवणारी ताकद आणि शक्ती आहे. पहिली ही गोष्ट जाणून घ्या. रेकी म्हणजे कुठला चमत्कार किंवा तंत्र मंत्र नव्हे. रेकी म्हणजे शुद्ध शिवशक्ती आहे. स्वामींची, साईंची, बापूंची शक्ती आहे. जी तुम्ही काय मानाल ती शक्ती आहे. मग तुम्ही तुमच्या देवाला, कुलदेवताला जे कोणी मानत असाल ती शक्ती आहे. रेकी म्हणजे तुमचं आमचं जीवन बदलवणारी एक दिशेत नवीन प्रवाह आहे. सध्याच्या काळामध्ये, येणाऱ्या चाललेल्या युगामध्ये, अनिश्चितीच्या काळामध्ये एक निश्चित असं स्थान आणि आपल्याला निश्चित असं दिशा देणारी रेकी आहे. म्हणून रेकीने आपल्या जीवनामध्ये बदल नाहीत घडत, बदलाच्या पलीकडे जाऊन आपलं जीवन सावरलं जातं. जे आयुष्य कमी असतं आयुष्यमान वाढतं, प्रेम नसेल तर प्रेम येतं, सुख नसेल तर सुख येतं, आनंद नसेल तर आनंद येतो, तंग तंगी असेल तर मंदी जाते, तंगी असेल तर तंगी दूर होते, कमतरता असेल तर उणिवा भरून निघतात. अशा सारा रेकीचा एक मोठा ताकदवान प्रवाह आहे. प्रवाह का म्हणतो, हे पाणी वगैरे काय नाही, ऊर्जेचा प्रवाह आहे. आणि या ऊर्जेमध्ये आपण राहिलो तरच आपल्याला ऊर्जेची माहिती मिळते आणि आपलं जीवन आपण सुखी करू शकतो. मी बोलत असताना जी एनर्जी एनर्जी का म्हणावं लागतं? एनर्जी, प्रत्येक गोष्टीमध्ये एनर्जी आहे. तुम्ही जेवला असाल, तुमच्या पोटात अन्न आहे म्हणून तुम्ही बसलाय, शिकताय, ऐकण्याची तुमची कॅपॅसिटी आहे. म्हणजे तुम्हाला ऊर्जावान आहात तुम्ही. जर तुमच्याकडे ऊर्जा नसेल, तुमच्याकडे ताकद नसेल, बळ नसेल, तर मी कितीतरी फांद्या फोडल्या तुम्हाला, म्हणजे साक्षात देव येऊन जरी गप्पा मारायला लागला तरी देवाच्याही गप्पा तुम्हाला आवडणार नाही. कारण तुम्ही म्हणणार माझ्या पोटा पाण्याचं बघा आणि मग बाकीच्या गप्पा बघा. म्हणून एनर्जी एनर्जी एनर्जी. तुम्ही अख्खे शरीर आहे, तुम्ही अख्ख्या शरीरामध्ये नेमकं कुठं आहात? तुमचा पाय काढला म्हणजे तुम्ही आहे का त्यामध्ये? म्हणजे तुमचा हात तोडला तर तुम्ही त्या हातामध्ये आहे का? कोणाचा हात नसतो, कोणाचा पाय नसतो, कोणाचा डोळा नसतो, कोणाचा खांदा नसतो, म्हणजे तो अख्खा माणूस नाही असं नाही होत. अख्ख्या शरीरामध्ये, अख्ख्या बॉडीमध्ये आपण सामावलेला आहोत. मग तो ऊर्जेचा प्रवाह आहे, तो स्पंदनांचा प्रवाह आहे. म्हणजे तुम्ही जे शरीराच्या कुठल्याही भागावरती हात लावला तर तिथं स्पंदन निर्माण होतात. बरोबर? म्हणजे डॉक्टर कसं छातीला चेक करतो, तर पायापासून डोक्यापर्यंत स्पंदन आहेत. स्पंदन कधी येतात? तर ऊर्जा असेल तर स्पंदन येत असतात. म्हणून आपण ऊर्जेच्या क्षेत्रात आहोत. विज्ञानाला धरून, अध्यात्माला धरून पुढे जाणार आहोत. विज्ञान आणि अध्यात्म सगळं आपल्याला एकत्रित करायचंय. कारण अध्यात्माशिवाय विज्ञान नाही, विज्ञानाशिवाय अध्यात्माला महत्व नाही. विज्ञानाला आधार लागतो, प्रूफ असतो. अध्यात्माला प्रूफ नसतो, फिलिंग्स असतात, भावना असतात, आणि या भावनेच्या माध्यमातून एनर्जी फील करता येते. बरोबर आहे? समजतंय का? मी जर म्हटलं तुम्हाला लाईटचा शॉक लागला, मला तसंच फिलिंग आणून दाखवा, तर तुम्हाला येणार आहे का फील तसं? नाही. शॉक लागला दाखवू शकता का कोणाला? नाही. पण एक वेळ मी दगड हाणला, खडा आणला, त्याची जखम वन दाखवू शकता. याचा अर्थ पदार्थ येतो, म्हणजे पदार्थाने कुठलीही केलेली क्रिया आपल्या शरीरावर, कुठल्याही प्रक्रियेवर, वस्तूवरती तुम्ही दाखवू शकता. परंतु एनर्जी मार्फत केलेले बदल, ट्रान्सफॉर्मेशन, हे फील करू शकता, त्यातून जाणू शकता, हे तुम्ही बोलू शकता. लोकाला सांगू शकत नाही. तुम्ही लोकाला दुःख दाखवू नाही शकत. तुम्ही किती काय दुःखात आहे सांगू शकता, फील करू शकता एनर्जीद्वारे, शब्दांद्वारे. तुम्ही किती श्रीमंत आहात नुसतं वस्तूतून नाही दिसत, तुमच्या बोलण्यातून आणि बऱ्याच काही गोष्टीतून दिसत असतं. म्हणजे सगळ्या गोष्टींचा आधार असेल तरच आपण एनर्जी फील्ड समजू शकतो. म्हणून थोडं विज्ञान, थोडं आपण, तुम्ही आणि मी. म्हणजे रेकी एक उपचार पद्धती आहे. ही नैसर्गिक आणि पूरक उपचार पद्धती आहे, आणि कुठलंही वातावरण दूषित होत नाही. कॉम्प्लिमेंटरी उपचार पद्धती आहे. वैद्यकीय उपचाराची गरज नाही असं नसतं. वैद्यकीय उपचार घ्यावाच लागतो. डॉक्टरांचे सल्ले तुम्ही काय घेताय ते घ्यावेच लागतात. परंतु रेकी एक वैद्यकीय उपचारांना पूरक नाहीये, पर्याय नाहीये, एक वेगळी एनर्जी आहे, शक्ती आहे. मग ह्याच्या परिणामांची व्यक्ती व्यक्ती म्हणजे आपण जे काय परिणाम किंवा तुम्ही अनुभव बघता, आपण युट्यूबला देत असतो, तुम्हाला शेअर करत असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरानुसार, त्याच्या एनर्जी फील्डनुसार, त्याच्या ओरानुसार अनुभव वेगवेगळे येतात. पण एकसारखेच अनुभव येईल याची कुणाला खात्री नसते. यासाठी जे काय आजार असतील त्याला वैद्यकीय सल्लाही गरजेचा असतो. मग शारीरिक, मानसिक आजारांसाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेत राहा, त्यांची गोळ्या औषधं घ्या, प्लस रेकीचाही वापर करा. आम्ही कुठल्याही पद्धतीचा गोळ्या बंद करा किंवा काय असं सांगत नाहीये.
का अंधश्रद्धेला इथं कुठल्याही प्रकारचा थारा दिला जात नाही. आमची संस्था कोणत्याही प्रकारच्या अंधश्रद्धेच्या किंवा जादू टोण्याला प्रोत्साहन देत नाही. रेकीचा मुख्य उद्देश हाच आहे, सकारात्मक ऊर्जा, मानसिक स्वास्थ्य आणि जीवनात संतुलन निर्माण करणे. म्हणून त्रिविक्रम योगिक क्रियाज अँड हिलिंग अकॅडमी या माध्यमातून तुम्हाला एनर्जी फील्डची आणि एनर्जी बद्दल माहिती देत आहोत. म्हणजे मला जे काय सांगायचंय हे तुम्हाला समजलं, म्हणजे हे कुठल्याही चुकीचा प्रकार, कुठलं काही चुकीचं असं नाहीये. सांगण्याचा उद्देश आहे म्हणजे क्लिअरली तुम्हाला असावं डोक्यात की हा एक चांगली विद्या आहे, तुम्ही शिकताय ते चांगलं शिकताय. यामध्ये वेगळं आणि वावगं आणि खूप काय असं चुकीचं काहीच नसतं, यामध्ये नसतंय. त्यामुळे याचा कुणीही वापर करू शकतो, लहान पोरापासून मोठ्या माणसापर्यंत. आलं लक्षात? मग आता आपण जी काय रेकी शिकतोय, या रेकीमध्ये आपण आजचा क्लास फक्त माहिती घेण्यासाठी नाहीये. आज तुम्ही जे इथं आलेला आहे ते ऊर्जा अनुभवण्यासाठी आलेला आहे. रेकी शिकणे म्हणजे हिलिंग नाही, उपचार नाही, स्वतःला ओळखण्याचा प्रवास आहे रेकी म्हणजे. आता रेकी म्हणजे काय? बऱ्याच गोष्टी आहेत, मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला. रेकी म्हणजे काय? आपण जसा मोबाईल चार्जिंग करतो, जसा मोबाईल चार्जिंग केला की चार्जिंग चालू होतं, तसं रेकीमध्ये आपण रेकीचा जर वापर केला तर शरीराला प्लस मनाला आपण रिचार्ज करतो, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते. थकलेलं मन आणि मन तणावात असते तेव्हा रेकी ऊर्जा संतुलितपणे आपल्याला मदत करत असते. म्हणजे रेकी थकलेल्या जीवनाला, थकलेल्या मनाला, थकलेल्या आयुष्याला, संपलेल्या आयुष्याला किंवा हरलेल्या जीवनाला एक नवीन दिशा, एक घोड्यासारखं, हॉर्स सारखं वेगाने पळण्यासाठी एका या कॉम्पिटिशनच्या दुनियात रेसमध्ये पुढे घेऊन जाण्यासाठी आपल्याला रेकी मदत करत असते, लक्षात ठेवा. म्हणून बघा, सूर्य आपल्याला दिसतो का? किंवा ढगामध्ये दिसत नाही, पण त्याची प्रकाश आणि त्याची सावली आपल्याला जाणवते, त्याची एनर्जी आपल्याला जाणवते, आतून दगदग लागते. रेकीला बी असंच अनुभवता येतं, परंतु त्याला दाखवता येत नाही त्याप्रमाणे. मी म्हणलं ऊब दाखवा, शांतता दाखवा, हलकेपणा दाखवा. यातल्या 3 गोष्टी तुम्ही दाखवू शकता का मला? ऊब दाखवा, आहे का कोण ऊब दाखवणार? शांतता दाखवा मला, दाखवा म्हणले. फील दाखवू शकता का? नाही. थकलेला आहात, दाखवू शकता का? सांगू शकता. म्हणजे एनर्जी, जे ज्या गोष्टी आहेत त्या त्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारे आपण फील करू शकतो. म्हणजे हलकेपणा, जडपणा, खूप शांतता, जसं आपण बोलण्यातून जाणवतो, सांगू शकतो, त्याचप्रमाणे आपल्याला एनर्जी त्या पद्धतीने फील करायला मिळते. तसं म्हणतो ना आपण, झाडाला पाणी दिलं की झाड ताजतवानं होतं. झाडाला पाणी दिलं तर झाड ताजतवानं होतं. आणि रेकीने आपल्या शरीराला, मनाला, भावनांना ऊर्जा दिली तर आपण आतलं हिलिंग होतं आणि आपल्या प्रत्येक जीवनामध्ये चक्र चांगली फिरायला लागतात, बिघडलेली चक्र योग्य दिशेने जाऊ लागतात. म्हणून रेकी हिलिंग ही एक पद्धत जबरदस्त आहे. तुम्ही जर चांगलं शिकला, व्यवस्थित नॉलेज घेतलं, यातून अप्रतिम एक्सलंट तुम्ही आपलं बाहेर आउटपुट देऊ शकता, आपल्या जीवनामध्ये बदल करू शकता, कुठल्याही प्रकारचे बदल करू शकता. आपलं बघा, कधी मन उदास असतं, चिडचिड होते, काही करावंच वाटत नाही, एनर्जी आणि बॅटरी लो असते. रेकी म्हणजे त्या बॅटरीला शांतपणे रिचार्ज करणारी प्रक्रिया आहे. म्हणजे डाऊन झालेल्या बॅटरीला, डाऊन झालेल्या मनाला, डाऊन झालेल्या आर्थिक परिस्थितीला, डाऊन झालेल्या सर्व तऱ्हेने नात्यागोत्यांना आपण रिचार्ज करू शकतो, नवीन पद्धतीने दिशा देऊ शकतो, योग्य दिशेने आपण घेऊन जाऊ शकतो. म्हणून ही एनर्जी, म्हणून ही फ्रिक्वेन्सी आपल्या जीवनामध्ये उतरवली तर आपण अधिक चांगल्या प्रकारे जगू शकतो. म्हणजे रेडिओचे बघा ट्यून असतात, योग्य प्रकारे फ्रिक्वेन्सी असेल तर त्याची रेंज चांगली येते, त्याचा आवाज स्पष्ट येतो. म्हणजे 94.9 म्हणतो आपण, किंवा 94.4 काहीतरी असते, किंवा 101, 100, 100 काय फ्रिक्वेन्सी असते. त्याला रेंज नाही आली तर खरखर खरखर करतं, पहिले टीव्ही खरखर खरखर करायचं. आपल्या एनर्जी मध्ये, 7 चक्रामध्ये बॅलन्स नाहीये, म्हणून आपलं लाईफ अनस्टेबल आहे, स्टेबल नाहीये, व्हायब्रेट होतंय, त्याला व्यवस्थित रेंज येत नाही, अशा मुंग्या आल्यासारखं झालेलं आहे, सगळं अंधार दिसायला लागतो लाईफ मध्ये. कधी कधी तर वाटतं काही लोकांना जीव द्यावं, पण एवढं सोपं नाहीये. या एनर्जी फील्ड मध्ये जर आला तर आपण मृत्यूकडून जीवनाच्या प्रवासाकडे येतो. अरे मरणार तर सगळेच आहोत, पण जगायला शिकणारे खूप कमी असतात, जगणारे खूप कमी असतात रे. म्हणून
जीवन झालंय तर मृत्यू नक्कीच आहे, पण तो मृत्यू अर्धवट आणि मध्येच होऊ नये म्हणून एनर्जी असेल, अध्यात्म असेल, सायन्स असेल याचा वापर केला जातो. अध्यात्माच्या माध्यमातून आपण ईश्वराचे आशीर्वाद स्वतःमध्ये उत्साह निर्माण करतो. गोळ्या औषधाच्या आणि मेडिकलच्या माध्यमातून आपल्या शरीराला जीवदान म्हणजे आणखीन चांगलं काम करावं म्हणून आपण देत असतो औषध गोळ्या. रेकीच्या माध्यमातून आपल्या अडलेल्या नडलेल्या आणि बिघडलेल्या जीवनाला योग्य असं मार्गदर्शन द्यायचं काम रेकीच्या माध्यमातून करत असतो. म्हणून रेकी अशी एनर्जी आहे की आपल्या लाईफ मध्ये इतकी बदल करते, जबरदस्त बदल करते की तुम्हाला मी शब्दात नाही सांगू शकत. ते फील करावं लागतं, जाणून घ्यावं लागतं आणि जाणून घेतलं तर होतं. म्हणजे रेकी म्हणजे काय आहे ते तुम्हाला समजायला लागलंय. अनिष्ट संकटातून म्हणतो ना, गुरुचरित्राचा 14वा अध्याय नेहमी वाचत जा. अरिष्ट संकट येतात ना, दररोज 3 ते 5 वेळा वाचत जा. संकट येत नाही, टळून जातात. कुठलीही संकट असो, मृत्यूचं असो अगर कुठलंही असो, 14वा अध्याय गुरुचरित्राचा नक्की वाचत जा. अरिष्ट संकटातून बाहेर काढण्यासाठी तो अध्याय असतो. आणि अशाच प्रकारच्या संकटातून आपल्याला बाहेर काढते रेकी सुद्धा. म्हणजे आता युद्ध चालले, कुठं कुठं काय काय चाललंय, जेव्हा जेव्हा आपण बघतो किंवा स्टुडंटचे आपण एक्झाम्पल ऐकतो, बऱ्याच काय काय अशा घटना घडतायत की त्यातून वाचलं जातं. कुठं गाडी बिघडली, काय झालं रेकीच्या माध्यमातून. प्रोटेक्शन, आज महिला बघा किती काय अत्याचार होत आहे लहान मुलींपासून. तुम्ही बघताय आपल्या पुण्यातल्या घटना असतील, मुंबई पुणे किती सिटीतल्या असतील, अख्ख्या देशातल्याच घटना घ्या, जगातल्या घ्या, काय काय प्रकार चाललेले आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये महिलांना काय, लहान मुलांना काय, तुम्हाला काय, चिमणी जरी मरली, मुंगी जरी मेली तरी एनर्जीचा जीवच होता तिच्यात. म्हणजे माणसाची त्याशी तुलना नाही करत, पण प्रत्येकामध्ये परांतर आहे ना. आणि रेकीच्या माध्यमातून जर आपण सुरक्षा कवच घेतलं, आपण जर योग्य दिशेने गेलो, तर रेकी आपल्याला प्राण प्रवाह देत राहते, अडचणीतून बाहेर काढत राहते आणि योग्य मार्गाने घेऊन जाते. म्हणजे आपले डिसिजन योग्य होतात. जेव्हाही आईचा प्रेमळ स्पर्श होतो आपल्या मुलाला लागतात, तेव्हा मुलाला बरं वाटतं, मूल रडायचं थांबतं आणि त्याला छान वाटतं, आनंद वाटतो. बघा, वाहतं पाणी जसं स्वच्छ राहतं आणि ते पाणी जर अडलं कुठं, तर की ते वाढत जातं, कुठंतरी पुढचा त्रास सुरू होतो. मग आपली साथी चक्र आहेत, साथी चक्रामध्ये समान ऊर्जा गेली पाहिजे, साथी चक्र समान असली पाहिजे. जेव्हा त्या ऊर्जेचा प्रवाह आडतो, कुठेतरी थांबतो, त्यावेळी काय होतं की त्यातून जाणारी ऊर्जा स्टक होते, अडकली जाते, कुठेतरी जाम होतो पाईप. आणि ती जेव्हा आपली जाम झालेली असती, शीर किंवा नस असेल किंवा कोशिका असेल, तर ते चक्र बिघडू लागतं. मग त्याचा माग माग फुगवटा येतो आणि त्याला कुठेतरी फुटतं, तिसरीकडेच व्हायला लागतं. असा आजार म्हणजे रेकी जर नसेल, सात चक्र बॅलन्स नसेल तर आजार होतात, तर जीवन असं होतं. रेकीमुळे ऊर्जा प्रवाह काय होतं, सुरळीत होण्यात मदत होते. आणि रेकी म्हणजे काय, युनिव्हर्सल लाईफ एनर्जी. म्हणजे आपल्याला शरीराला, मनाला, भावनांना संतुलित करण्यासाठी मदत करते. रेकी म्हणजे काय आहे रे, प्रेम आहे, शांतता आहे, सकारात्मक बदल आहे. म्हणजे ऊर्जेच्या माध्यमातून होणारी एक सकारात्मक प्रतिक्रिया आहे. मग आपल्याला बघा, विचार करा, कधी कधी थकवा जाणवतो का? आपल्याला काय काय पॉझिटिव्ह लोकांबरोबर गेलं तर छान वाटतं का रे? चांगल्या लोकांशी बोललात तर छान वाटतं का, आनंदी वाटतं का? म्हणजे तुम्हाला आता बसलंय, तुम्हाला एका आता मी लावलं, जा भिकाऱ्यावर बोला एका, छान वाटेल का तुम्हाला? आणि मी जा म्हणलं तुम्हाला, असा पॉझिटिव्ह व्यक्ती की तुम्ही जा आणि स्वामींवर बोला, मंदिरात जाऊन, एखाद्या व्यक्तीवर बोला चांगला, तुमच्या आवडीचा एखादा नेता असेल किंवा एखादा चांगला अधिकारी असेल, तुकाराम मुंडेंसारखा, त्यांच्यावर जाऊन बोला, तुम्हाला कसं वाटेल रे त्यांच्याशी बोलल्यावरती आणि एका भिकाऱ्यावरती बोलल्यावरती? काय ऊर्जा असेल तुमची? भिकाऱ्यावर बोलल्यावर करता का भारी वाट असं म्हणता का तुम्ही? आनंदित होता का? जेव्हा तुकाराम मुंडे सारख्या व्यक्तीवर बोललात, अधिकारी, तर तुम्हाला किती आनंद होतो? त्यात फोटो काढू, सेल्फी काढू, म्हणजे ऊर्जा चेंज होते. जशी माणसं भेटतात, जशी ऊर्जा भेटते, जसं आपलं काम चाललं, जसं विचार चाललेत, तशी तशी ऊर्जा संतुलित होत नाहीये. तशी तशी ट्रान्सफॉर्मेशन होतं ऊर्जेमध्ये. तसे ऊर्जेमध्ये बदल 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 होत जातात. म्हणून ऊर्जा ट्रान्सफॉर्म होते. तुमच्या आयुष्यात कसली लोक येतात, काय विचार करता, काय चाललंय, काय खाता, काय पिता, घरातलं वातावरण काय, जादू टोना काय, जादू अमुक अमुक फलानं झालेलं असतं, काय काय बाधा वगैरे. तर त्या त्या प्रकारे तुमच्या घरातली आणि तुमची ऊर्जा बनत जाते.
म्हणजे आपल्याला खूप काळजी असेल तर आपण खूप टेन्शन मध्ये सारखं आपलं खांदं पडलेलं आपल्याला टेन्शन मध्ये राहतं. आता घरातलं खूप काळजी वगैरे असेल, आता हजारे मॅडम असतील त्यांना घरातली काळजी असते, बरेच काय काय मुलाबाळांचं काय असेल त्यांच्या मागे टेन्शन असं काळजी असते. पण ते कुणाला असं सांगू शकत नाही मनात, त्यासाठी बाहेर पडण्यासाठी प्रयत्न करतात. मग ते काय करणार, कुठल्या तरी ऊर्जेचं माध्यम, अध्यात्माचं माध्यम घेऊन ते त्यातली बाहेर पडण्याचा प्रयत्न करतात आणि स्वतःला आधार देण्याचा प्रयत्न करतात, घर सावरण्याचा प्रयत्न करतात. घरासाठी एकटे झटतात आतून, पण दिसत कोणाला नाही. तर अशा प्रकारे ऊर्जेचा प्रवाह चाललेला असतो. एखाद्याची ऊर्जा असेल त्या ऊर्जेच्या माध्यमातून होतं. मग आपण एखादी प्रार्थना केल्यानंतर मन शांत होतं, एक तर एनर्जी येते आणि एक विश्वास निर्माण होतो. रेकी एक सपोर्टिंग हिलिंग पद्धती आहे. मेडिकल ट्रीटमेंटची जागा घेत नाही रेकी. रेकी मेडिकल ट्रीटमेंटची जागा घेत नाही, पण रेकी मानसिक शांतता, सकारात्मकता वाढवण्यासाठी 108% मदत करते, म्हणजे करतेच. आता बघा, तुम्ही रेकी शिकलाय का? तुम्हाला काय माहितीये का त्यातलं? काही जण शिकलेले आहेत, पण ज्यांना माहित नाही. मी म्हणलं रेकी ऊर्जा प्रवाहितो प्रवाहितो, हातामध्ये काय जाणवतंय का बघा बरं. जे शिकलेच नाही, कुठं दीक्षाच घेतली नाही, त्यांनी प्रयत्न करा बरं. रेकी ऊर्जा प्रवाहितो प्रवाहितो, हातामध्ये काय येतंय का बघा, जाणवतंय का बघा. मग दीक्षा दिल्यानंतर जो ट्रान्सफॉर्मेशन व्हायला लागतं, ते ट्रान्सफॉर्मेशन होतं आपल्या जीवनामध्ये, लाईफ मध्ये. तेव्हा रेकीद्वारे आपण अनेक गोष्टी करू शकतो. पण आता अनुभव घ्या की तुम्हाला काय फिलिंग येते का रेकी, तर तुम्हाला हातामध्ये काय जाणवतंय का, प्रवाह वगैरे. जे नवीन लोक आहेत त्यांनी, तर माझ्याकडे आहे शिकला सर, मला येतंय. तुम्ही ऑलरेडी शिकला आहे माझ्याकडे, मग तुम्हाला येणार. पण जे नवीन आहेत, असं काय जाणवतंय का सध्या बघा. माझ्याकडे काय बघताय, असं करून बघा की ऊर्जा प्रवाहितो प्रवाहितो प्रवाहितो. मग ट्राय करा. जर ट्राय केलं तर जाणवेल की तुम्हाला काय पाहिजे. ना तर सर आमच्याकडे आधीच येत होतं, तुम्ही तर कशाचं काय केलं, कुठली दीक्षा दिली, काय केलं, असं नको व्हायला. म्हणून आधी आपल्याकडे काय आहे का हे जाणून घ्या. नसेल तर ते फिलिंग येईल नंतर, दीक्षेनंतर. आलं का लक्षात? वासनिक मॅडम समजलं? बघा, काय जाणवतंय का? कमेंट बॉक्स मध्ये टाका तुम्ही जाणवत असेल काय तर. ऊर्जा कमी जास्त प्रमाणात असते, परंतु दीक्षेनंतर तिचा प्रभाव वाढतो. गुरुची ताकद मिळते. जेव्हा गुरु आपल्या सोबत असतील तेव्हा लाईफ मध्ये सगळ्या गोष्टी बॅलन्स होतात. नाही जाणवत, ठीक आहे अलका मॅडम. आता दीक्षेनंतर काही आपण पुढे जसे जाईल तसं तसं तुम्हाला वेगवेगळे अनुभव येईल आणि तुम्हाला एनर्जी जाणवेल. ठीक आहे, मग या एनर्जीच्या माध्यमातून आपण पुढे जाणार आहोत. आता रेकीचं काय आहे बघा, रेकी म्हणजे काय आहे तुम्हाला माहिती आहे का? आता तुम्हाला मी बसलोय, माझ्या मागे तुम्हाला दिसते का व्यक्ती? ते डॉक्टर मिकाऊ सर आहेत. कोण आहेत? डॉक्टर मिकाऊ सर. आणि त्यांनी रेकीचा शोध लावलाय, आधीच सांगतो. ते जपानचे आहेत, म्हणून माणूस नाही असं नाही, नाही तर आम्ही जपानचे आहे म्हणून मानणार नाही, पण त्यांची रेकी वापरणार असं नाही. रिस्पेक्ट आहे. म्हणजे ज्यांनी काय काय केलंय, म्हणजे या देशासाठी, या जगासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या घरासाठी ज्यांनी काय काय केलंय, त्या व्यक्तींना आपण रिस्पेक्ट देतो. म्हणून डॉक्टर मिकाऊ सरांना आपण नमस्कार करूया आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती. रेकीचे एक मास्टर आहेत, ग्रँड मास्टर. यांच्यामुळे आपल्याला भेटली आहे विद्या. आपल्याकडची होती पण सार्वजनिक नव्हती. सार्वजनिक करण्यामध्ये यांचा अधिक हात आहे. सर्वात जास्त हिलर बनवण्यात यांचा अधिक हात आहे. सर्वात जास्त जगामध्ये पसरवण्यामध्ये आणि एक सायंटिफिक पद्धतीने नेण्यामध्ये यांचा हात आहे. नाहीतर दुसरं कोण असतं तर त्याला जादू टोण्यामध्ये बी नेलं असतं काय, पण त्याला योग्य दिशा दिली यांनी. त्यांचं नाव आहे डॉक्टर मिकाऊ सर. म्हणून रेकी एक जापनीज हिलिंग पद्धती मानली जाते, परंतु तिचा उगम मूळ भारतातच झालेला आहे. या डॉक्टर मिकाऊ सरांनी ही रेकी जगभर पसरवली. आजचं सगळं श्रेय या डॉक्टर मिकाऊ सरांचे, आणि यांच्यामुळेच आपण हे सेशन घेतोय आणि शिकतोय. डॉक्टर मिकाऊ सर काय होते? डॉक्टर मिकाऊ सर यांचं नाव सेन्सेई असं होतं. हे अध्यात्म, ध्यान आणि हिलिंग बद्दल खूप अभ्यास करत होते. त्यांच्या मनात नेहमी प्रश्न होता, मानसिक शांतता हिलिंग साठी ऊर्जा कशी काम करते, आणि त्या शोधासाठी ते निघाले. त्यांचा अभ्यास अनेक वर्ष होता, स्पिरिच्युअल साधना केली. परंतु त्यामागे थोडीशी कहाणी येते. ते डॉक्टर मिकाऊ सर दोशीशा विद्यापीठामध्ये कामाला होते, म्हणजे प्राध्यापक होते. आणि तिथं लहान मुलांना आध्यात्मिक म्हणजे अध्यात्म बायबल बद्दल माहिती सांगत होते. माहिती सांगत असताना
ते अध्यात्माचं असं केलं असं होतं. आपण कसं रामायण महाभारत सांगतो, कृष्णाने अमुक केलं, अर्जुनाने असं अमुक केलं, पांडव अमुक केले, कौरव अमुक केले, तमुक केले, कृष्ण बाप्पाने असं केलं, गणपती बाप्पाने असं तसं आपण कहाण्या वागतो की नाही आपल्या आपल्या नवनाथांच्या कहाण्या. तसं ते सांगत होते. मग मुलांना खूप इंटरेस्ट वाटला, पण ते सांगत असताना बौद्ध धर्मामध्ये याचा गोष्टीचा उल्लेख आहे. मग मुलांना ते सांगताना त्यात उल्लेख होता की अशा एनर्जीने आपण कोणाच्या अंगावरती हात ठेवला, कोणाचा मनातून इंटेन्शन दिलं, अथवा कोणासाठी आपण प्रार्थना केली रेकीच्या माध्यमातून, तर त्याला उपचार होतात. त्याचं डोकं दुखत असेल तर डोकं राहतं, कुठं मदत नसेल मिळत तर मदत मिळते, कुठं अडकला असेल, हरवला असेल, गमलं असेल, पडलं असेल, मदत मिळते. कोंबडं पळून गेलं, कोंबड्याला लागलं, बदकाला लागलं, झाडाला काय झालं, तुळस वाढाना, अमुक वाढाना, पैसा वाढाना, धनसंपत्ती वाढाना, अडकलेलं पैसे मिळाना, काय होईना काय अशा काय काय लाखो काम येतं. नोकरी मिळाना, चाकरी मिळाना, पोरगी मिळाना, बायको मिळाना, बायको येईना, अशा अनेक लाख लपडी चाललेत बघा दुनियात आजकाल. मी काय बोलण्यात आहे हे खरं तुम्हाला माहिती तुमच्या आसपास. त्यात पोरं बिघडलेत, वाईट संगत लागली, कोण तंबाखू खातंय, गुटखा खातंय, गोवा खातंय, व्यसन कोकेन पितंय, तर काय पार्ट्या करतंय, तर पोरींच्या मागं फिरतंय, तर पोरी पोरांच्या मागं फिरतात. म्हणजे आजची दुनिया जी चालली, या दुनियेमध्ये औषध निघाले. हे रेकीच्या माध्यमातून तुम्ही प्रत्येक गोष्टीला सरळ करू शकता. सांगण्याचा उद्देश असा आहे की कुणावर तंत्र झालं, कुणावर मंत्र झालं, कुणावर करणी झाली, कुणावर बाधा झाली, असे काही प्रकार असतील, तरी आपण रेकीच्या ऊर्जेच्या माध्यमातून आपण चांगल्या गोष्टी करू शकतो. आपण आपलं जीवन बदलू शकतो आणि वाईट गोष्टींना आपल्यापासून दूर ठेवू शकतो. आपल्या कुटुंबाला, आपल्या परिवाराला योग्य दिशा देऊ शकतो. असं काम रेकीच्या माध्यमातून होतं. म्हणजे रेकी जिंदाबाद. आजपासून जीवनात खरंच म्हणत काही जण रेकी शिकून येतात, सर आम्हाला काय अनुभव आला नाही, काय नाही. आता ज्यांच्याकडे शिकला त्या लोकांना विचारा. माझ्याकडे जो कोण शिकतो त्याला 108% अनुभव येतात. 100% रिझल्ट देतो मी. माझ्याकडे जे कोण शिकतात त्यांना माहिती आहे, शेवट पहिल्यापासून शेवटपर्यंत जो कोणी क्लास करतो त्याला 100% अनुभव दिलेले, बदल झालेले आणि होतातच. मी काहीच करत नाही किंवा कोणी काय करतं मला माहित नाही, पण जे कोणी आपल्याकडे येतात, मी जे सांगतो त्यांना ते ते केलं, हे फरक पडता आयुष्यामध्ये एवढं मला माहिती आहे. मी तो मार्ग दाखवतो. एनर्जी रिलेटेड किंवा जीवन बदलवण्याच्या रिलेटेड काही काय गोष्टी असतात, मेडिटेशन रिलेटेड, हेल्थ रिलेटेड, योगा रिलेटेड अनेक काही गोष्टी असतील, तर त्याच्या जीवनामध्ये बदल होतात. आणि माझा शब्द कधी वाया जात नाही. मी जर म्हणलं, म्हणजे मीपणा नाही सांगत, जर म्हणलं चुकून होईल तुझं काम तर होतं. नाही म्हणलं एखाद्याला काहीच नाही बोललं तर ते पुढच्या अडचणी असू शकतात त्याच्या जीवनात, त्याचं काय असू शकतं. पण 100% तो ते मार्गी लागतो, चांगल्या दिशेने मार्गी लागतो. म्हणजे अर्थ चुकीचा घेऊ नका, त्याची कामं बनतात. असं मी नाही म्हणत, लोकांचा अनुभव. माझं काही नाहीये त्यामागं, माझं 1%ही काही नाही. मग रेकी हिलिंगने मानसिक शांतता आणि आपल्या जीवनामध्ये आपण काय काय करतो तर ते सगळं होतं. तर हे डॉक्टर मिकाऊ सर होते जपानमध्ये बघा. त्यांना तो प्रश्न मुलांनी विचारला आहे, बाळा पोरं म्हणले कुठं हात ठेवल्यावर कसं बरं होतं दाखवा बरं करून. त्यांनी शोधण्याचा प्रयत्न केला, काय थेरपी आहे, काय आहे, कुठं हात चोळले असतील, कुठं जाऊन कुणाला विचारलं, कुठल्या कुठल्या मठामध्ये गेले, कोणी उत्तरं देणार. मग त्यांना सांगितलं की भारतामध्ये जा किंवा जपानमध्ये बौद्ध मठ आहे तिथं जा, चीनमध्ये जा. ते सगळीकडे फिरायला लागले, फिरत फिरत भारतात आले. भारतात त्यांना एक बुक सापडलं, तुटकं मुटकं बुक होतं. त्यातली थोडी थोडी इन्फॉर्मेशन वाचत, थोडी थोडी माहिती मिळत होते. थोडस साधू संतांनी सांगितलं, पण म्हणले यासाठी काहीतरी साधनं असते ती बघावी लागत. त्यात काय मिळत नव्हतं. काय केलं पाहिजे, ते गेले चीनकडे. तुम्हाला माहिती आहे चीनमध्ये जिथं संस्कृती होते आणि तैवान सारखा भाग आहे, त्या भागामध्ये खूप बौद्ध मठ वगैरे आहेत. तिथे राहिले, विचारले, चौकशी केली, असं काय काय सापडले, यात सिम्बॉल दिसते, पुस्तकात लिहिलंय काय काय, पण ते अर्ध फाटलेलं पुस्तक आहे. करू काय, सांगू काय, विचारू काय कळना झाले. 7-8-9 वर्षे घालवली. आता काय मिळेल का नाही बघा जरा सांगा. खूप टेन्शन मध्ये येतोय. म्हणजे केवढा प्रयास करतो, शेवटी युनिव्हर्स, देव हारलेल्या माणसाला नेहमी मदत करतच असतो. जेव्हा 100% तुम्ही देवावर सोडून देता तेव्हा मदत करतो. आता मिळालं तर मिळालं, नाही तर नाही मिळालं, देवा तूच बघून घे. अशा मनस्थितीत ते आले. तेव्हा त्यांना तिथल्या एका व्यक्तीने सांगितलं, बाबा तुला 21 दिवसाची कुठेतरी शांत ठिकाणी जावं लागेल, साधना करावं लागेल, अन्न पाणी त्याग करून. पाणी प्यायचं म्हणजे कामापुरतं, अन्न नाही खायचं. 21 दिवस लगातार साधना करावी लागेल. मग त्यांनी विचारलं, आपल्या गुरुचं मार्गदर्शन घ्या, आणि मार्गदर्शनाने कराव्या गुरुच्या नेहमी गोष्टी. मग ते आपल्या गुरुंकडे गेले.
त्यांचे गुरु होते, त्यांच्या पाठीचा त्रास वगैरे होता जरा त्यांना सांगितलं की असं असं मला शोध घ्यायचा आहे, साधना करायची. गुरु म्हणले आशीर्वाद आहे, कर व्यवस्थित कर आणि एकाग्रतेने कर, वेळ वाया घालवू नको. 21 दिवसाची साधना आहे, तुला यश मिळेल. नक्की देव तुझ्या एवढ्या चौकस बुद्धीला यश देईल. मग डॉक्टर मिकाऊ सर जपानमध्ये कोरियामा पहाड आहे तिथं गेले. कोरियामा पहाडावरती गेल्यानंतर तिथं त्यांनी माउंट माउंट कोरियामा पहाड आहे, म्हणजे तिथं सगळी अशी पहाड भरपूर आहेत, समुद्राची बेट आहेत. आणि ध्यानाच्या माध्यमातून 1 दिवस 2 दिवस असे त्यांनी लगातार साधना करायचं ठरवलं. 1 दिवस झाला की दिवस मोजण्यासाठी खाडा टाकायचे. त्यावेळी घड्याळ वगैरे पद्धती नव्हते. सूर्य उगवला मावळला. कारण आता तिथं का म्हणलं की सगळ्यात लवकर सूर्य कुठं उगवतो, तो जपानमध्ये उगवतो, हे सगळ्याला दुनियाला माहिती आहे. बरोबर. उगवत्या सूर्याचा देश मुंबई पुणे का जपान? उगवता सूर्याचा देश जपान. म्हणून जपानकडे सूर्या अगोदर आणि सूर्याला देव मानलं जातं तिथं. म्हणून त्यांनी साधनेला सुरुवात केली. पहिला दिवस गेला, सूर्य मावळला की एक खडा टाकायचा, मोजायचे. दुसरा दिवस गेला की दुसरा. अशी साधना चालू केली. चालू कठीण शरीर, म्हणजे या साधना पाण्यावरती करायची. म्हणजे बघा ना, पहिला दिवस छान गेला, दुसरा छान गेला, तिसरा हळूहळू हळू दिवस जातील तसे शरीर वीक व्हायला लागलं. परंतु त्यांनी ध्यान करणं सोडलं नाही. ध्यान करत राहिले, करत राहिले. आणि 20-21वा दिवस आला. शेवटी आता वाटलं काय एवढे दिवस गेले, हाती काय लागलं नाही, म्हणजे त्याला बी गेलं तू गेलं हाती आलं दुपटणं, असं नको व्हायला आपल्या मराठी भाषेत. म्हणून चला आता 2 दिवस राहिलेत काढू. तर पहिला 20वा दिवस ओलांडला आणि 21व्या दिवशी पहाटे पूर्ण दिवस गेला, साधना केली. रात्रीच असं बसलेले असताना त्या ध्यानाच्या अवस्थेत, मूर्छित अवस्थेत, आता ते जवळजवळ जीव मेटाकुटीला असतं. म्हणजे म्हणतो ना, गळ्याला एकदम फास लागणे या टायमिंगला. काय राहते शरीर 21 दिवसात पाण्यावरती राहायचं सोपी गोष्ट नाहीये. आणि अचानक एक आकाशातून वीज चमकते, तसा कडकड 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 धडधड असा प्रकाश आला. तसा तो प्रकाश त्यांच्या आयुष्यामध्ये 21व्या दिवशी आला. कंप्लीट 10 वर्ष साधनेला झालेली होत आलेली त्यांच्या. आणि त्या प्रकाशातून ते मूर्छित झाले, म्हणजे एकदम प्रकाश आला आणि त्या प्रकाशामध्ये आधीच वीक होते, ते बेशुद्ध अवस्थेत गेले. बघा देवाचं कसं असतं, एखाद्याला द्यायचं म्हणल्यावर. आणि त्या अवस्थेमध्ये त्यांना बऱ्याच काय काय गोष्टीची साधना फलित झाली, की तू या या ऊर्जेचा वापर, अशी अशी ऊर्जा असते, असाचा वापर झाला तर तू जगासाठी, तुझ्यासाठी, अनेक लोकांसाठी वरदान ठरशील. सामाजिक कार्यही होईल आणि तुझा जगभर प्रचार होईल, प्रसार होईल. तुला गुरु म्हणून मान्यता लोक स्वीकारतील आणि तू जगभर प्रसिद्ध होशील. ते त्यांना आणि वेगळे वेगळे सिम्बॉल दिसते आणि त्या सिम्बॉलचं काय काय मिनिंग त्यांच्या लक्षात आले. मग त्या गोष्टीनंतर डॉक्टर निकाऊ सर तास 2 तासाने बेशुद्ध अवस्थेतून शुद्धीकडे आले. जेव्हा त्या आल्यानंतर त्यांना विश्वास बसे ना की ते जिवंत आहेत. ती गोष्ट एकदमच उठले आणि चालायला लागले. आता त्यांना हेच आठवना की आपण काय होतो. एवढं 21 दिवस झाले अशक्त होतो आणि एकदम चालायला लागलोय. चालता चालता त्या ह्याच्यामध्ये एकदम तंद्रीमध्ये पायाला दगड लागला आणि दगड गुडघ्या अंगठ्याला लागला. तसा दगडाला ज्या अंगठ्याला धडकला तसा गुडघ्याचं नख उडून गेला, त्याला जखम झाली आणि त्यांनी गुडघ्या आपला नख पकडला हाताने. तर तिथलं ऊर्जा काही सेकंदामध्ये, काही वेळामध्ये तिथली जखम म्हणजे ना बरी झाली. वेदना कमी झाल्या, वेदना शमल्या आणि रक्त व्हायचं बंद झालं. त्यांना विशेष वाटलं. साधारणतः कुणालाही कापलं काय झालं तरी पट्टी केल्याशिवाय लगे रक्त थांबत नाही किंवा हळद लावल्याशिवाय. परंतु फक्त हात पकडून थांबणं ही फार मोठी गोष्ट होती. तरी त्यांनी म्हणले ठीक आहे, झालं असेल. पुढे चालत चालत गेले. एक खानावळ होती खाली, खाणे खाली चालत गेले सार्वजनिक लोकांसाठी. आणि तिथे खायचे प्यायचे. तिथे एक मुलगी होती त्या खानावळीवाल्याची, आणि त्याचे तोंड खूप सुजलेलं धाडदुखीमुळे. तिथं बसले बिसले, म्हणले मला खूप भूक लागलेली आहे, मला जरा जेवायला द्या, अन्न मिळेल का? मला अन्न ग्रहण करायचं आहे, कृपया करून अन्न द्या. काय केलं त्यांनी सांगायला सुरुवात केली, मला भूक लागली आहे, उपाशी इतक्या दिवस. मुलीचा चेहरा बघितला, तिचा चेहरा खूप सुजलेला. आणि म्हणले ह्या बाळाला काय झाले, तुमची जर परमिशन असेल, बाहेर परमिशन घेतात, मी या मुलीला म्हणजे गालावरून हात फिरू शकतो, काय चेक झाले बघू शकतो? ते म्हणजे ठीक आहे की बघा आता लहान बाळ आहे, बघतच ना. मग त्या मुलीच्या तोंडावरून हात फिरवला त्यांनी काही क्षणात. आणि हात फिरवल्या फिरवल्या की मुलीचा गाल होता
तो वसरायला लागला, तूच कमी झाली आणि दुखायचं थांबलं. त्याबरोबर आश्चर्यजनक अनुभव आला आणि तिथून ते जेवल्यानंतर आनंदाने आपल्या गुरुकडे गेले. 21 दिवसात गुरुंची पाठ जाम झालेली, गुरु पालथे पडून होते झोपून. आता काय करायचं काय नाही माझ्या विचारात होते, खूप पॅनिक झालते. मग त्यांनी काय केलं, गुरुंकडे गेले, आनंदाने म्हणले असं असं झालं, माझ्या पायाला लागलं बाबा, हे बरं झालं गुरुजी. माझ्या एका मुलीला असं असं झालं, गाल सुजला होता, हात फिरवला, तिचं बरं झालं गुरुजी. गुरुजी हे काहीतरी होतंय, काहीतरी घडतंय, जरा बघा काहीतरी आहे. गुरुजी म्हणाले असं काय होऊ शकतं अध्यात्मात, असं काय अशक्य नाहीये, तुला मिळालं असेल काहीतरी. त्यांनी कहाणी सांगितलेली, मी असा असा बसलो होतो, एक लाईट आली आणि चमकल्यासारखं झालं, बेशुद्ध झाले, असं असं दिसलं, असं असं केलं आणि आता असं असं होतंय, पुढं काय करू. ते म्हणले तुझ्याकडे खरी ताकद असेल मी 20-22 महिना 2 महिने झाले पडून आहे, जवळ माझ्या पाठीचं दुखणं खूप वाढलंय आता रे. चल माझ्या पाठीवरती उपचार करूया, तुझ्या हातात ठेव. मग त्यांनी 2-3 दिवस लगातार पाठीवरती उपचार द्यायला सुरुवात केली, उपचार करायला सुरुवात केली. आणि जसे उपचार करू लागले तसे त्यांच्या पाठीचा प्रॉब्लेम दूर झाला, पाठीचा कणा चांगला झाला आणि त्यानंतर ते खूप चांगले झाले. त्यानंतर त्यांनी ठरवलं जनसामान्यांपर्यंत, सामान्यापर्यंत जपानमध्ये सगळ्या घराघरामध्ये रेकी शिकवायची, सगळ्यांना बरं करायचं असताना गरीब लोकांना, दीनदुबळ्या लोकांना, जे भिकारी असतात, रस्त्यावर झोपलेले असतात, डॉक्टर दवाखान्याच्या बाहेर त्यांना उपचार देत नाही, तिथं डॉक्टरची सोय नसते, अशा ठिकाणी डॉक्टर मिकाऊ सरांनी उपचार द्यायला सुरुवात केली. फ्री मध्ये उपचार केलं, लोकांना बरं केलं. परंतु लोकांना फ्रीची आणि याची किंमत नसते, म्हणजे फुकाट अन्नदान मिळतं त्याची किंमत नसते. पण ते हॉटेलमध्ये तसलंच अन्न खाल्लं तर त्याची खूप किंमत असते. तसाच प्रकार झाला. लोक परत ते धंदे करायला लागले, भिकारी भिकच मागत राहिले, चांगले झाले तरी कष्ट करायची तयार नाही, फुकाट मिळालं ते काय परत तसेच वागायला लागले, तसेच पण जगायला लागले. गुन्हेगारी आणि त्या पार्श्वभूमीवर तशीच लोक व्हायला लागल्यानंतर त्यांनी ठरवलं लोकांकडून काहीतरी घ्यायचं, कुणाकडून अन्नधान्य घ्यायचं, तर कुणाकडून पैसे, कुणाकडून चांदी, कुणाकडून सोनं, त्या त्या काळी जे जे काय उपलब्ध होतं त्या त्यानुसार त्यांनी तिकडे घ्यायला सुरुवात केली, लोकांना उपचार द्यायला लागले. त्यानंतर त्याचा परिणाम असा व्हायला लागला की लोकांमध्ये बदल झाले, रेकीची व्हॅल्यू वाढली, किंमत कळली. जसं आपल्याला आता घेता त्या हवेची किंमत आहे का, आहे का. ऑक्सिजन घेताय, फॅनची हवा, एसीची हवा, किंमत आहे का. फुकटच आहे ना. पाणी पिताय आता ते फुकट, किंमत आहे का त्याची आपल्याला. नाही नाही आहे तेवढी, बरोबर. आणि जेव्हा व्हेंटिलेटरवर असता बघा, विकत ऑक्सिजन लावतो बघा, कोरोना काळात आठवलं का, मिळत होतं का ऑक्सिजन. फुकट होतं का नाही, तेव्हा फुकट असल्यावर नीट घेत नाही, विकत असल्यावर प्रत्येक श्वासाची, प्रत्येक क्षणाची, प्रत्येक सेकंद कसा ऑक्सिजन आतमध्ये जातो त्याची किंमत मोजावी लागते. पण परिस्थिती वेगवेगळी असते. आजची परिस्थिती वेगळी आहे, उद्याची कशी असेल कोणाची माहित नाहीये. सध्याच्या काळामध्ये, महामारीच्या युगामध्ये, महागाईच्या ह्याच्यामध्ये, जॉबची शाश्वती नसल्यावरती, कामाची कुठली शाश्वती नसल्यावरती, धंदा पाणी, धंदा बिझनेस सगळा डुबायला लागल्यावरती कुठं कोण काय उपयोग येत नाही. एनर्जी फील्ड काम करते आणि आपली एनर्जी हाय असेल तर दुनिया आपल्याकडे बघते, आपली एनर्जी डाऊन असेल तर आपल्याकडे कोणीही बघत नाही. रडक्या माणसाकडे कोण जातं का, नाव ठेवते रडक्या, त्याच्यापेक्षा जायला नको. हसऱ्या माणसाकडे सगळे जातात का नाही, हे चांगले हे ठीक आहे. पैशावाल्याकडे सगळे पडतात, गरीबाच्या घरी जाऊन कोण बसतं काय नाही बसत, कुणाला कोणाची काय पडलेलं नाही, कुणाला कोणाचं काय घेणं देणं नाही. आपलं ते आपलं बघत बसते, रस्त्यावर आपलं पडलं तरी बघत नाही, नको कोणतरी तिसरंच असेल. अशी परिस्थिती, अशा काळामध्ये विश्वास, ताकद, एकच ऊर्जा देऊ शकते आणि ती आहे रेकी एनर्जी. याच्या माध्यमातून आपण ट्रान्सफॉर्मेशन घडवू शकतो. आपल्याला कुठला माणूस उपयोगी नाही आला, आपल्याला कोणीही नाही उपयोगी आलं, तर आपल्याला रेकी हमखास साथ देते, आपला एकटेपणा घालवते, आपल्या जीवनाला योग्य दिशा देते, आपलं बिघडलेला, बंद पडलेला धंदा व्यवसाय सुद्धा चालवते, बिघडलेली इंद्रिय दुरुस्त करते. म्हणजे आपल्या जीवनात जे काय बिघडलंय सगळं, त्याला नीट करायचं काम रेकी एनर्जी करते. एक थेरपी लोकांना मदत केली तर आपल्याही जीवनावर चांगला परिणाम होतो, आपणही लोकांना मदत करू शकतो, आपण 4 रुपये कमवू शकतो. म्हणजे हा जे शिकण्याचा प्रकार आहे तो मोकार बी शिकणं नाही, यातून काय तुमचा तोटा बी नाही, सगळे फायदेच फायदे. पैसे कमवू शकता, नोकरी धंदा करून वाढवू शकता, लोकांना मदत करू शकता, आपली प्रगती करू शकता आणि समाज कल्याणही करू शकता आणि स्वतःच्या कुटुंब कल्याण करू शकता आणि वैयक्तिक कल्याणाकरता जी एनर्जी वापरली जाते या फील्डचा आपण वापर करू शकतो. म्हणून रेकी एनर्जी अशी आहे. म्हणून रेकीला आपण काय म्हणतो, अख्ख्या जगामध्ये काय म्हणलं जातं, महाराष्ट्रामध्ये काय म्हणलं जातं, जे जे रेकी शिकवतात ते रेकीला काय म्हणतात, तर मराठीमध्ये अश्विनी विद्या म्हणतात,
रेकी म्हणजे काय? युनिव्हर्सल एनर्जी म्हणतात, लाईफ फोर्स एनर्जी म्हणतात, किंवा वैश्विक शक्ती म्हणतात, किंवा वैश्विक ऊर्जा म्हणतात, किंवा जीवन शक्ती म्हणतात, जीवन प्रवाह म्हणतात. इतकी नावं रेकीला दिलेली आहेत. संवाहन विद्या सुद्धा म्हणतात. की म्हणजे काय? किंवा याला प्राणिक हिलिंग मध्ये सुद्धा सुधायचं मोठं, कारण प्राणिक हिलिंग मध्ये बराचसा वापर रेकीचा होत असतो. की म्हणजे काय? लाईफ एनर्जी, जीवन शक्ती आहे रेकी. रे हा जापनीज शब्द आहे. आपल्या भाषेत युनिव्हर्स, जागतिक किंवा वैश्विक किंवा एनर्जी, ऊर्जा. की म्हणजे काय? जीवनशक्ती, जीवन प्रवाह, आपल्या जीवनाला लागणारी ऊर्जा देणारी शक्ती, म्हणजे या विश्वातील जीवन ऊर्जा, जीवन शक्ती, जीवन प्रवाह म्हणलं जातं, अशी ही रेखी असते. म्हणजे डॉक्टर उसोई सरांनी या रेखी सगळ्या जगाला शिकवली, जगाला पाठवली. त्यानंतर जपान मधून देशभरात पोहोचली. हवाई टकाटा मॅडम त्यांचे शिष्य होते. पश्चिम देशामध्ये सगळ्यात मोठं प्रसार करण्याचं काम टकाटा मॅडमनी केलं. त्याचप्रमाणे पहिले शिष्य होते त्यांचे जिजुरो हयाशी सर, त्यानंतर टकटा मॅडम आल्या. या सगळ्यांनी मिळून हे सगळं पसरवलेले जगाला दिलेली देणगी आहे. आपल्यासारख्या आध्यात्मिक क्षेत्रात असलेल्या लोकांसाठी मार्गदर्शक म्हणून काम करते, जीवन सुधरवते. आणि स्वामी साईंनी जे कोण लोक शिकताय, नशीबवान आहात तुम्ही की तुम्हाला रेकी शिकायला मिळते. तुम्ही कुठे अध्यात्मात प्रगती करताय, मेडिटेशन मध्ये किंवा जीवनात रिलॅक्सेशन पाहिजे, सपोर्टिव्ह हिलिंग पाहिजे असेल, तर रेकी मदत करते. मग तुम्हाला कुठलाही आजार असो, कुठल्याही स्टेपला असतो, पण तुम्हाला सकारात्मकता, आनंद देण्याचं काम, तुम्हाला सपोर्ट देण्याचं काम रेकी करेल. म्हणजे रेकीने अनुभवलेली शांतता आणि सकारात्मकता ही ऊर्जेची एक साधना आहे. रेकी म्हणजे कुठलंही काही नाहीये. म्हणजे एका व्यक्तीने स्वतःच्या शोधातून ऊर्जा अनुभवली आणि तो अनुभव आज जगभरातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवला, त्यालाच आपण रेकी म्हणतो. रेकीचं दोनच शब्दात सांगतो आणि दोनच ओळीमध्ये सांगतो. एका व्यक्तीने स्वतःच्या शोधातून ऊर्जा अनुभवली आणि तो अनुभव आज जगभरातील लाखो लोकांपर्यंत पोहोचवला, त्यालाच आपण काय म्हणतो? रेकी म्हणतो. मग यामध्ये काय असतं? रेकीमध्ये कुठल्याही रिलिजनची आट नाही, कुठल्याही जातीपातीचा काही संबंध येत नाहीये. कुणीही, कुठले हिंदू, मुस्लिम, शीख, इसाई, कुणीही असेल शिकू शकतो. कोणताही व्यक्ती शिकू शकतो, कुठल्याही वयातील व्यक्ती शिकू शकते. ठीक आहे. मेडिटेशन आणि एनर्जी अवेअरनेस वाढवते रेकी. पॉझिटिव्ह थिंकिंग करण्यास मदत करते आणि हाताच्या माध्यमातून एनर्जी अनुभवले जाते. असं रेकी आहे. रेकीला लाईफ मध्ये घेऊन पुढे जाऊ शकतो. म्हणून आपण थोडस 2-5 मिनिटाचं ध्यान करूया आणि थोडस ध्यानाच्या माध्यमातून आणखी पुढे जाऊया. कारण शरीराला ऊर्जेची गरज असते. कानांना जशी चांगल्या शब्दांची गरज आहे, तसं आत्म्याला ध्यानाची गरज आहे. जेव्हा आत्म्याला ध्यान मिळतं, तेव्हा त्याचं अन्न मिळतं. तुमचा आत्मा तृप्त आणि एक दिशेने जाऊ शकतो. म्हणून आपल्या आत्म्यात जो बसलेला परमेश्वर आहे, ईश्वर आहे, त्या ईश्वराशी आपण जरा संलग्न होऊया. आपण स्वतः कोण आहे हे बघण्याचा प्रयत्न करूया. तर 2-4 मिनिट आपण डोळे बंद करायचे, ताट बसायचे आणि त्यानंतर आपण पुढे जाऊया. ठीक आहे. ताट बसा. दीर्घ श्वास घ्या. कुठली मुद्रा नको, काय नको, एकदम शांत थोडस ताट बसा, एकदम रिलॅक्स. छानपैकी डोळे नाजूकपणे बंद केलेले. आपल्या आतमध्ये बघायचंय आपल्याला. डोळ्याच्या आतमध्ये काय आहे, डोळ्याच्या मागे काय आहे, इतकं बघायचंय. बघा, आपण ज्या डोळ्यांनी बघतो त्या डोळ्यांच्या मागे काय आहे पाहण्याचा प्रयत्न करा बरं. जरा आपण सगळीकडे पाहतो, आपल्याच डोळ्यांच्या मागे पाहण्याचा प्रयत्न करा आतमधून. दीर्घ श्वास घ्यायचा पेंबीपर्यंत. दीर्घ श्वास घ्या आपल्या पेंबीपर्यंत. थोडा आतमध्ये साठवून ठेवा आणि 1-2-3 म्हणत हळूहळू श्वास सोडा. 1-2-3. परत 3 म्हणेपर्यंत श्वास घ्या. 1-2-3. होल्ड करा 3 म्हणेपर्यंत. 1-2-3. आता तोंडाने आणून सोडा. 1-2-3. परत तसंच करा. दीर्घ श्वास घ्या आणि दीर्घ श्वास सोडा. दीर्घ श्वास घ्या, दीर्घ श्वास सोडा.
हळुवारपणे हात रब करा आणि डोळ्यावर ठेवा आणि हळू डोळ्यावर ठेवा. हळूच डोळे उघडा. थँक्यू सो मच. बोला स्वामींना, साईबाबांना, शिवशक्तीला किंवा परमशिवाला आपल्या. बघा, मला नका बघू, स्वतःला बघा. आपल्या डोळ्यांनी कसं वाटतंय? आराम मिळतोय? आपल्या शरीरावरती तणाव नाहीये, आपल्या मनावरती तणाव आहे. ताण आपल्या मनावरती आहे, शरीरावरती अजिबात ताण नाहीये. आपल्या बुद्धीवरती ताण आहे, आपल्या ऊर्जेवरती ताण आहे, जे की आपल्याला परफेक्टली सांगताच येत नाही. पॉइंट आहे ना यामध्ये, का खोट आहे का? ताण कुठे आहे नेमका? कामामध्ये ताण नाहीये, काम करण्यामध्ये करावा लागणारी मेहनत यामध्ये ताण आहे मानसिक. ऑब्झर्व केलं तर शरीरापेक्षा मानसिक रीतीने तुम्ही अधिक थकता, मनाने अधिक थकता ना. बॉसच्या ओरडण्याने, घरातल्यांच्या ओरडण्याने, कर्कश आवाजाने, या प्रदूषित वातावरणाने, म्हणजे आपण थकलेले आहोत एनर्जीच्या रिलेटेड. शरीराने नव्हे तर मनाने थकलेलो आहोत. शरीराने नव्हे तर बुद्धीने थकलेलो आहोत. शरीराने नव्हे तर विचाराने, निगेटिव्ह विचाराने थकलेला आहोत. आपण थकलेला आहोत तो आळसवाने जगण्याने आपण परेशान आहोत. तर आपल्या जीवनामध्ये एक सलाईन सारखी रेग्युलर चाललेली एनर्जी नाहीये म्हणून, एक शुद्ध प्रवाह चालत नाहीये म्हणून आपण यामध्ये अडकलेलो आहोत, थकलेलो आहोत. म्हणजे चुकीच्या पद्धतीच्या एनर्जी, चुकीच्या पद्धतीचं शॅलो ब्रिदिंग, चुकीच्या पद्धतीचे काय काय गोष्टी खाण्यातून, चुकीच्या पद्धतीचे आजूबाजूची वागणारी लोक, चुकीच्या पद्धतीने केले जाणारे ट्रीट ऑफिस घरामध्ये, चुकीच्या पद्धतीने आपल्याला कुठंच मानसन्मान म्हणजे वागवलं जातं, मानसन्मान नाही. आणि भीती 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 भीती, शाश्वत अनसर्टनिटी, कुठं काय निश्चित आहे का? अनिश्चिततेने भरलेलं जीवन, शाश्वतता नाही कुठं, परमनंट कुठं काय दिसत नाहीये. सगळा अकाल आहे, अकाली गोष्टी घडतायत. अचानक येणारी संकट, अचानक उद्भवणारे प्रॉब्लेम्स, अचानक येणारे खड्डे, याने माणूस थकून भागून गेलेला आहे. आणि यामुळे माणूस थकलेला आहे. म्हणून प्रत्येक गोष्टीची एनर्जी असते. म्हणून रेकीची जी हिस्ट्री सांगितली मी तुम्हाला, रेकी बद्दल जे बोललो की कुणी काय कुठने आणलं, रेकीच्या बद्दल जे काय सांगितलं, तर रेकीची हिस्ट्री फक्त जपान पासून सुरू होत नाही, ती प्रत्येक व्यक्तीच्या आत्मशोधातून सुरू होते. कारण हा शोधाने लागलेले आहे, सगळं शोधाने मिळालेली गोष्ट आहे. म्हणून रेकी शिकणारा प्रत्येक माणूस आत्मशोध घेत असतो, आपल्या आत्म्याकडे वळून बघत असतो, आपल्याकडे जात असतो. म्हणजे रेकी आत्मशोधन आहे. आपल्याला शोधणं आहे, आपल्या जीवनाला ठीक करणं आहे. म्हणून रेकी ही बाहेरून बघून दाखवण्यात येणारी गोष्ट नाहीये, आतून आणि आपण प्रत्येक व्यक्ती फील करू शकणारी गोष्ट आहे. म्हणून तुम्ही शिकला तरी तुमच्या घरच्यांना काय अनुभव येणार नाहीये त्यात. तुम्ही शिकलाय तुम्हालाच अनुभव येईल, कारण त्यांना काही याचं माहितच नाहीये ना. माहिती आणि जाणून घेतो त्यालाच असतं. हे जे तुम्ही काय जमलेले आहात सर्वजण लोक इतक्या उत्साहाने, तर ते तर नशीब मी इथपर्यंत पोहोचलाय, हे शिकताय, माझ्याकडून शिकताय आणि कोणाकडून शिकणार असाल तरी प्रत्येक गोष्ट, प्रत्येकाची एनर्जी त्या त्या लेवलनुसार कनेक्ट होते. म्हणून एनर्जी एनर्जी आपण सगळं म्हणतो. मग आपण का रेकी शिकावी? बघा, या धगधगत्या युगामध्ये, रखरखत्या उन्हामध्ये, विजांच्या कडकडाट पडणाऱ्या पावसामध्ये, येणाऱ्या सगळ्या आर्थिक अडचणींमुळे, संकटांमुळे, जीवनात चालणारे उद्रेक, होणारे भूकंप, अचानक जाणाऱ्या व्यक्ती, अचानक येणाऱ्या व्यक्ती, अचानक बसणारे दगा फटके, आता अचानक तो विश्वास तोडणारी लोक, अचानक येणारी संकट, अचानक फायनान्शियल प्रॉब्लेम, फसणे, लोक फसवणारी भेटणं, लागदी जीवनात लोकच नाही येणं,
आणि प्रत्येक गोष्टीनं दगाबाजी, धोकेबाजी, वातावरण अशुद्ध म्हणतो त्याला मी. आणि शुद्धीकरणाचा प्रवास हाच रेकी असतो. म्हणून आपण रेकी का शिकावी? आपल्याला सतत भीती वाटते. भीती वाटते म्हणजे काय, फक्त कुठं हाणलं मारलं, कुठं काय पडेल, भूकंप होईल, बॉम्ब पडेल म्हणून भीती नाही वाटते बाबा. माणसाला प्रत्येक गोष्टीची भीती वाटते. मग काय भीती कशाची असते? भविष्याची चिंता, माझं काय होईल, मला नोकरी लागेल का नाही, माझ्या पोराचं काय होईल, पैसा येईल का नाही, घर होईल का नाही, गाडी होईल का नाही, मी दवाखान्या आजारातून बाहेर पडेल का नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीची, प्रत्येक क्षणोक्षणी लागलेली भविष्याची काळजी आणि चिंता, EMI राहील का नाही, काय होईल का नाही, मी कसं जगू, काय करू, ह्या प्रश्नांना उत्तर भविष्याची चिंता म्हणतात. काहीतरी वाईट होईल असं जर रोज विचार येतो प्रत्येकाला, किती जणांना येत नाही येत सांगा बरं. उद्या आणखीन किती महागाई वाढेल, उद्या काय होईल, उद्या काय हे मिळेल का नाही, उद्या ट्रेन मिळेल का नाही, उद्या काय होईल, थोड्या वेळाने काय होईल. म्हणजे काहीतरी वाईट होईल, सतत मनात भीती येते ना, त्याला भीती म्हणलं जातं. कॉन्फिडन्स कमी होतो, आपल्याला आत्मविश्वास राहत नाही, मी हे काम करील का नाही, म्हणजे इतका बी आपल्याला विश्वास नसतो, सुईतून द्वारा जाईल का नाही, माझ्याकडून विश्वास आहे का, कॉन्फिडन्स डाऊन होतो. सुईतून द्वारा जाईल इतपर बी विश्वास राहिला नाही स्वतःवरती, अशी परिस्थिती येते. आणि भीती ही मनाला कुमकुवत करते आणि मनाला खाली घेऊन जाते. आपला फोकस कमी होतो, लक्ष केंद्रित होत नाही भीतीमुळे, अभ्यासात मन लागत नाही, कारण मार्क चांगले पडायचे असतात, त्याचीच काळजी लागलेली असते परिणामांची. विसरभोळेपणा येतो, आपल्याला काय आठवत नाही, किती वाचलं काय होत नाही. मुलांना, विद्यार्थ्यांना वयानुसार प्रत्येकाला आपल्या घरातून काय आणाय सांगितलं हे आपल्या लक्षात राहत नाही. म्हणजे माणसाचं मन अनेक दिशांना धावत सुटले, फोकस कमी झालाय. आणि आपलं जीवन एकटं पडण्याची भीती वाढली, कुटुंबाचं काय होईल, माझं काय होईल, पुढं काय होईल. म्हणजे किती काळजी लागली आजपासून, बघा जगामध्ये काय चाललंय. लोकांमध्ये असूनही आपल्याला एकटं वाटायला लागले. अनेक लोक शेजारी नुसता भीड झाली, जत्रा झाली लोकांची, पण एकावरही विश्वास राहिला नाही. आपल्याला एकटेपणा वाटतोय, लोनलेस येतोय. ही रेकी तुमचा लोनलेस घालवते. मन मोकळं करता येत नाही, मनात खूप काही साचलंय, कुणाशी बोलता येत नाही, ज्याच्यावर बोलायचंय तो ऐकून घेत नाही, आपल्याला साथ देत नाही, आपल्याला व्यक्त होऊन देत नाही. म्हणजे आपल्या जवळची व्यक्ती आणि आईबाप उरले नाहीत का या निम्म्या वयानंतर, कारण आपलंच निम्म राहिलेलं असतं. आता राहिलं कोण, पोरं ऐकून घेत नाही, नवरा बिबुरा कोण ऐकून घेत नाही. मग अशासाठी आपल्याला ओझं कमी करण्यासाठी, योग्य दिशा देण्यासाठी आणि आपल्या मुलंही आपल्या सोबत राहण्यासाठी, चांगलं जीवनासाठी रेकी काम करते. कधी कधी गर्दीतही माणूस एकटा होत चाललेला आहे. किती जरी जवळ गर्दी असली तरी फसवी गर्दी झालेली आहे, अनैतिक गर्दी झालेली आहे. आणि त्या गर्दीचा विचार आपल्याला भेडसावून टाकतो. आपल्या छातीवरती दडपण येतं, आपणच जगू की नाही या गर्दीमध्ये, या प्रवाहामध्ये, कॉम्पिटिशनच्या युगामध्ये. आज आपल्याला निश्चितता नाहीये. निगेटिव्ह निगेटिव्ह थॉट्स जे काय बोलतायत ते निगेटिव्हच बोलतायत. टीव्हीला लावला तर काय पॉझिटिव्ह येत आहे तुम्हाला? काहीच पॉझिटिव्ह ऐकायला मिळेना. घरात जरी बघायला गेला, घरातला माणूस बाहेर गेला तर निगेटिव्ह गोष्टी चार दोन ऐकायला मिळत आहे. म्हणजे असं काय आहे की कोणच पॉझिटिव्ह बोलत नाही. मुलगा गेला तरी एखादी गोष्ट अशी घडलेली असते निगेटिव्ह, म्हणजे सारखं निगेटिव्ह निगेटिव्ह निगेटिव्ह. म्हणजे नवरा कामाला गेला, बायको कामाला गेली तरी काळजीच काळजी. पोरग शाळेत गेलं, कामाला गेलं, बाहेर कुठं ठेवलं, काळजीच काळजी. आज कुठंच काय राहिलंय का शाश्वत सिक्युअर? स्वतःबद्दल कमीपणा, सतत वाईट विचार येतात, स्वतःबद्दल कमीपणा येत राहतो, निराशा. जसं अन्न आणि शरीरावर पण म्हणजे जसं अन्न आपल्या बॉडीवरती परिणाम करतं चांगला वाईट, तसं विचार मनावर परिणाम करतात, तसं जीवन होतं. आपले पेशन्स कमी व्हायला लागल्यात, आपण पटकन रिॲक्ट होतोय, शांतता राहिली नाही जीवनामध्ये, मन अस्थिर झालेलं आहे. निर्णय आणि कुठला डिसिजन घेता येत नाही, 10 जणांना विचारावं लागतं. नातेसंबंधाचे प्रॉब्लेम बघा, नात्यामध्ये गैरसमज निर्माण झाले, बोलायला बसायला वेळ नाही, एकमेकाशी संवाद होत नाही, नाती तुटत चालला, दिवस होत चालेत. आणि बघा अफेअरचं प्रमाण वाढलेलं आहे, कम्युनिकेशन कमी झाले, घरच्यांची इमोशनल डिस्टन्स वाढत चाललाय. आणि मनात शांतता नसते, तिथं नात्यामध्ये तणाव येतोच, कारण तिथे शांतता आणि संवाद नाहीये. मोटिवेशनला काही नाहीये, टीव्ही लावला तर टेन्शन टेन्शन, उद्या काय होईल, असं झालं तसं झालं. म्हणजे तुम्ही कुठल्याही गोष्टीला गेला, मालिका बघायला गेला तरी त्या तशाच गोष्टी टेन्शन असतात. तोही सस्पेन्सच्या नावाखाली काय मूव्ही बघायला गेला
ते मन हलकं होईल किंवा निसर्गाशिवाय पर्याय उरला नाही आणि एक नॅचरल थेरपी शिवाय कुठलाही पर्याय उरला नाही, प्राणायामाशिवाय, ध्यानाशिवाय आणि रेकी सारख्या या नॅचरल गोष्टीशिवाय, एनर्जी शिवाय. म्हणून आपल्याला नवीन काहीतरी करावं असं वाटत असेल पण ताकद मिळत नाही तर रेकी काम करते, उत्साह गेलेला असेल उत्साह आणते, ऊर्जा कमी झाली तर स्वप्नही जळून जातात. म्हणून ऊर्जा वाढली तर स्वप्नही पूर्ण होतात. आणि या गोष्टी नकारात्मकता असेल, मानसिक बघा ओव्हरलोड यायला लागलाय, कामाचा ओव्हरलोड वाढलाय, इन्फॉर्मेशन मध्ये ट्रेस वाढलेला आहे टेक्नॉलॉजीमुळे, सगळ्या शरीराला विश्रांती मिळते पण मनाला नाही. आज बघा घरी बसून टार्गेट दिले जातात का बाहेर गेला टार्गेट ओरिएंटेड काम आहे, पैशाची चिंता लागलेली, भविष्याची काळजी लागलेली, इन्सिक्युरिटी फील झाली, कुणाला सिक्युअर वाटत नाही आणि या वर्तमान काळात जगणं विसरतोय आणि स्वतःवरचं प्रेम कमी झालंय, गिल्टनेस वाढलाय, स्वतःला दोष देत राहतो आणि हिलिंग आणि आपण स्वतःला उपचार करण्यापासून दूर पळतोय, आपण रुपया वाचवतोय आपल्या घरच्यांसाठी पण स्वतःकडे दुर्लक्ष करतोय. पण ज्यांच्यासाठी वाचवतोय त्यांनाच किंमत राहिली नाही किंवा त्यांना तुमचं काहीच राहिलेलं नाही असं वाटायला लागले. आपण ज्यांच्यासाठी रात्रंदिवस धडपडतो, त्यांच्यासाठी मेहनत करतो, ती लोकांना आपली म्हणजे फक्त मागण्या वाढल्या, डिमांड वाढल्या. जसं देवाकडे जातो ना, हे पाहिजे ते पाहिजे, फक्त गरजेच्या डिमांड वाढले. पण त्या घरात कष्ट करणाऱ्या महिला असेल किंवा पुरुष असेल, त्याला काय हवंय हे कधी विचारलं नाही की तुला काय हवंय. त्याला शांतता हवी, पीस हवाय ओढात आणि सध्याच्या धावपळीत, मानसिक एकाग्रता हवी, स्टॅबिलिटी हवी, संवाद हवाय, प्रेम हवंय, घरचं अन्न हवंय ना आज, तो प्रेम हवंय. आजची टाकी उद्या 10 दिवसांनी घ्यायची टाकी मिळेल का? उद्या 50-100 माणसांचं जेवण घालता येईल का? आहे कष्टात मिळणार का टाकी? म्हणजे विचार करायला गेला तर म्हणजे आजच्या परिस्थितीनुसार ते योग्य चाललंय पण काय करणार. परंतु आपण करू शकतो का मोठा कार्यक्रम एकदम कुठं? आहे का विश्वास शहरी भागामध्ये, ग्रामीण भागामध्ये? कारण त्या त्या गोष्टी त्या त्या पद्धतीने वाढायला लागल्यात, अडचणी यायला लागलेत, प्रत्येक गोष्टी योग्य वेगवेगळ्या दिशेने जायला लागलेल्या आहेत या जागतिक स्तरावरच्या घडामोडीमुळे. आणि त्याचा परिणाम आपल्या कुटुंबावर होतोय. आपल्याला निर्णय घेता येत नाही, कन्फ्युजन आणि शांत मनातच म्हणतो ना, जेव्हा आपल्याला कन्फ्युजन वाढतं तेव्हा जेव्हा शांत होतं मग तेव्हा योग्य दिशा मिळते. आणि स्पिरिच्युअल डिस्कनेक्ट झालेला आहे म्हणजे देवाशी नातं तेवढं पाहिजे तेवढं घट्ट नाही झालेलं आहे. माणूस हारतोय थोडीफार, 2 दिवस स्वामींच्या मठात जाते, साईबाबांच्या मंदिरात जाते, काम झालं तरच माझा देव नाही तर होला, अशी परिस्थिती आहे. म्हणजे तुम्ही देवाकडून काल भक्ती केला की लगेच तुम्हाला फळ हवंय अशी अपेक्षा झालेली आहे. म्हणजे आंब्याला दगड मारला की आंबे पडावेत, का पडावे त्यांनी? त्या एका दगडाला तुमच्या भुकासाठी त्यांनी का मरावं हे कधी बघत नाही. तुमच्या प्रत्येक हाकेला अचानक जाल तुम्ही आणि भुंकायला लागाल, कसं चालेल? कोण किंमत देईल का? त्या भुंकण्याला या अर्थ असावा लागतो. देवाकडे जात असताना देवाच्या आधी सेवा करावी लागते, मग तुम्हाला म्हणतो ना सेवा केली की मेवा मिळतो. देवाकडे गेल्यावरती जरा कष्ट करावं लागतं, पठण करावं लागतं, पूजा करावी लागते, मग देव मिळतो, त्याची कामं होतात. आणि काय काय आता अशी लोक झाल्यात बघा, आज ह्यो गणपती तर उद्या त्यो मारुती, त्यो मारुती की त्यो उद्या त्यो दत्त गुरुधन, ते दत्त मंदिर की उद्या पर्व विष्णूचं मंदिर, नाही तर शनी मंदिर, ग्रहांची मंदिर, राहिलं साहिलं कुठं आता मसोबा विसोबा राहिलं ते बी करते ते कुठं काय ठेवलं नाही लोकांनी. त्यात बी नाही यश मिळालं तर आपलं सगळं सोडून देते. दारू गांजा आहेच मग रावणाच्या साठी म्हणतो ना आपण, मदिरा, अशी परिस्थिती आहे लोकांची. मग म्हणा मी देवच मानत नाही, देवाने माझ्यासाठी काय केलं? जे केलंय त्याची किंमत नाही, जे घडतंय आणि जे घडवायचंय त्यासाठी मेहनत घ्यायची तयारी नाही. म्हणून देवाची काय चुकी नाही रे, आपणच मूर्ख असतो. आपण आधीच जात नाही त्याच्याकडे, नंतर आपल्याला परिणाम भोगावे लागतात. आणि अचानक तुम्हाला रस्त्यावर गेला की कोण मदत करतो? करतो का? का विश्वास ठेवावा कोणी? तुमच्या शेजारच्या आणि तुमच्या काल जिथं राहायला गेलाय, तुम्ही काय त्याला वस्तू मागितली कॉस्टली, देईल का तो 10-5 हजार तुम्हाला? नाही देणार. तसं देवाने तर का विश्वास ठेवायचा? एवढा धोका दिला, एवढं जगला, देवावर विश्वास नाही ठेवला आणि अचानक गेला. आणि आपल्या प्रत्येक गोष्टीला त्याने पूर्ण करावं कशासाठी? म्हणून आधी आपल्याला विश्वासात घ्या. आई वडील जसं आपल्याला विश्वासात घेतात, आपण आपल्या मुलांना विश्वास देतो, तसाच विश्वास
तसाच विश्वास आपण देवालाही दिला पाहिजे की देवा मी तुझी सेवा करत. देवा तुझ्याशिवाय कोण नाही. बाबा तुमच्याशिवाय कोण नाही, माझं स्वामी तुमच्याशिवाय कोण नाही. आलं लक्षात? तेव्हा देव बी मग तुम्हाला हळूहळू देत राहतो. तुमची भक्ती वाढत राहते. त्या भक्तीचं रूपांतर ऑटोमॅटिक चांगल्या भक्तीत, काम्य भक्तीतून तुम्ही प्युअर भक्तीकडे जाता. प्रत्येक गोष्ट अशीच असते. रेकी एनर्जी देते, त्यातही मेहनत घ्यावी लागते, त्यातही होतं, पण मेहनत सगळीकडेच आहे. शेवटी त्यांनी 21 दिवस साधना केली, आपल्यालाही करायची आहे 21 दिवसाची साधना. म्हणजे तुम्हाला बिन पाण्याची नाही करायची, बिन अन्न पाण्याची नाही करायची, खाऊन पिऊन करायची असते टाइम नुसार. त्यांनी एवढी सोय केलेली आहे, कारण त्यांना माहिती आहे कलियुगातली लोक खूपच आळशी असणार आहे. त्यांना देवाचं नाव घेता येत नाही, तर हे इतका वेळ कधी देतील. म्हणून त्यांनी खाऊन पिऊन दिवसातली 2-3 वेळा टाइम काढून काढून करा, 25-25 मिनिटं. म्हणून आपल्याला बघा स्पिरिच्युअल डिस्कनेक्ट वाढलेला आहे, आतून रिकामेपणा वाटतोय, आनंद असूनही समाधान नाही, आणि शरीर आपलं थकत चाललेलं आहे, आणि आत्मा शांतता शोधत आहे. आपला मनाचा आणि आत्म्याचा संबंध राहिलेला नाही. म्हणून आपल्याला आता गरज आहे रेकी. आपण म्हणतो समस्यापासून पळत होतो, आता रेकी म्हणजे समस्यापासून पळणे नाही. रेकी म्हणजे स्वतःच्या समस्यापासून पळणे नाही, तर स्वतःला शांत आणि मजबूत बनवण्याचा एक मार्ग आहे. कळलं का? समस्या सोडवण्याचा मार्ग आहे, स्वतःला एक चांगलं करण्याचा मार्ग आहे. म्हणून आपल्याला बघा, या ह्याच्यामध्ये अनेक मालिका आहेत, त्या मालिकाच्या माध्यमातून प्रेरणा मिळते, कोणी सांगतं त्या माध्यमातून प्रेरणा मिळते, परत एक गुरु असतो त्यातून प्रेरणा मिळते. आणि जात असतो. का जातो आपण? कधी आपण विचार केला का आपल्याला भारी का वाटतं मनाला, वज वज का वाटतं मनाला? सगळं आहे माझ्याकडं, मला आनंद का वाटत नाहीये? तरुणचा विचार करा. कारण नसताना मन वजन आल्यासारखं वाटतं, बर्डन येतं आजच्या काळात. सगळं असूनही आनंद वाटत नाही. मन शांत नाही, स्ट्रगल करावा लागतोय, खूप मेहनत करावी लागते. त्या बदल्यात ती एनर्जी जेवढी स्ट्रगलला घालवतो, त्या एनर्जीच्या बदल्यात तेवढं काय मला फळ मिळेना झाले. म्हणजे आज लोकांकडे वेळ कमी नाही, शांतता कमी आहे. काही काही लोकांना बघा, वेळेची कमी नाहीये, शांततेची कमी आहे. मन शांत नसतानाही कधी सुखी वाटत नाही, आणि मन शांत नसताना कधीही पूर्ण वाटत नाही, संपूर्ण अपूर्णता वाटत, अपूर्ण वाटत. म्हणून कधी कधी हिलिंगला औषध नाही, एक समजून घेण्यासाठी ऊर्जा समजावे लागतं. हिलिंग फक्त औषध म्हणून काम करत नाही, प्रत्येक आपल्याला गोष्टीकडे घेऊन जातं. मग या जीवनामध्ये रिलॅक्सेशन पाहिजे, स्ट्रेस फ्री लाईफ पाहिजे, पॉझिटिव्ह फिलिंग्स पाहिजे, आणि सपोर्टिव्ह हिलिंग थेरपी पाहिजे. आजार कुठला असेल तर तर आपल्याला 100% प्युअर आणि बरं करण्याचं काम, आणि रेकी आपले सर्व रोग बरं करू शकते, आपले मानसिक शारीरिक अडचणी दूर करू शकते, आणि आपल्याला नवजीवन देऊ शकते. म्हणून रेकी आपल्याला समस्या विसरायला शिकवत नाही, तर त्यांना शांत मनाने समोर जायची ताकद देते. लक्षात ठेवा हे वाक्य माझं. रेकी आपल्याला समस्या विसरायला शिकवत नाही, तर त्यांना शांत मनाने समोर जायची ताकद देत असते. हे कधी होतं? एनर्जी फील्ड जाणून घेतल्यावरती, एनर्जी काय आहे हे समजल्यावर. म्हणून डॉक्टर मिको सर, म्हणजे कुसोई सेन्सेई, हे एक बौद्ध धर्मातले होते. टेंडाई त्यांचा हे होता, बौद्ध धर्माशी रिलेटेड त्याच्यामध्ये उपधर्म असतो. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1865 मध्ये झालेला आहे. जपान किपू प्रांतात तानियाई या ठिकाणी जन्म झालेला आहे. शिक्षण मानसशास्त्र, सायकोलॉजी, मार्शल आर्ट्स आणि बौद्ध धर्म, त्यांचा बौद्ध धर्माचं शिक्षण देत लोकांना. त्यांचं पूर्वज सुद्धा अध्यात्मात होतं, चिंबा वंशाचे होते. हातो मोतो यांची समुराई होती, मोठी तिकडे असते समुराई असते, आपलं कसं समूह असतो, त्यांची समुराई असते हात मोतो. तसंच सान्या आणि कुनुजी, त्यांना 2 भाऊ होती. त्यांचं वडील उसाई मोन नाव होतं, उझाई मोन. त्यांची पत्नी बायको बी होती त्यांना, सुझुकी आणि सदाकोशी तिचं नाव होतं, सुझुकी सदाकोशी त्यांच्या वाईफचं नाव. त्यांना मुले होती, पूजा आणि तोशिके. आता 1923 नंतर तिकडे मोठा भूकंप झाला, आणि त्यानंतर त्यांनी खूप सारा रेकीचा प्रसार केला. रशियामध्ये रेकीला आपण काय म्हणतो, बायो प्लास्टिक म्हणतो.
चायनामध्ये तायची म्हणलं जातं रेकीला. बघा तायचीची मागे जाहिरात येते काय काय वेळा. आणि लाईफ फोर्स एनर्जी म्हणतो आपण, किंवा होली स्पिरिट एनर्जी इंग्लंडमध्ये म्हणलं जातं. आणि या सारख्या गोष्टींसाठी आपण करत असतो. म्हणजे रेकी कशाला शिकावी? न तर दोष, न तर बाधा, करणी बाधा, बुद्धिजाचा बाधा, विवाह संबंधी अडचणी, नातेसंबंध, परस्त्रीपासून सुटका, पती पती संबंध बिघडले, फुगो वाढलेत, नातेसंबंध, ग्रह क्लेश, साडेसाती, धंदा व्यवसाय, शेअर मार्केट, नोकरी व्यवसाय, प्रॉपर्टी रिलेटेड इश्यू असतील, किंवा अडकलेले पैसे, वास्तुजे, कोर्ट केस, वादी, बिझनेस बिझनेस प्रॉब्लेम, शेती, एक्झाम, स्मरणशक्ती, राग, दोष, क्लेश, भावना, एन्झायटी, स्ट्रेस असेल, डिप्रेशन असेल, अशी काही भावनांवर नियंत्रण गोंधळलेला जीवन, यश मिळत नाही, यासाठी रेखेचा वापर केला जातो. आणि रेखी आपल्या जीवनामध्ये उतरवली जाते. आणि या माध्यमातून आपलं जीवन रेखीच्या माध्यमातून सुखी करून आपण रेखीबद्दल अनेक गोष्टी जाणून घेऊ शकतो, फिलिंग आणू शकतो, आणि त्या फिलिंगचा वापर करून आपल्या एनर्जी मध्ये कन्वर्ट करून आपलं जीवन सुंदर, ब्युटिफुल आणि एक ऑसम, एक एक्सलंट आणि ग्रेटफुल करू शकतो, ग्रॅटिट्यूडफुल करू शकतो. आणि काय चुका झाल्या असतील तर क्षमाही मागतो. म्हणजे प्रारब्ध कमी करू शकतो, की जीवनाला, म्हणजे दुःखी जीवनाला सुखाचा आधार, बिघडलेल्या जीवनाला, विस्कटलेल्या घडीला चांगलं इस्त्री करायला जसं इस्त्रीची गरज असते, तसं आपण रेखेचा वापर करू शकतो. अशा पद्धतीने आपण आपल्या जीवनामध्ये रेखेचा वापर करून रेखीचं करू शकतो. अनेक गोष्टी शिकायला मिळतात तुम्हाला. आज आपण काय काय शिकलो, रेखी आणि रेखीचा इतिहास वगैरे बघितला. आपण उद्या तिथून पुढे काय काय ज्या गोष्टी राहिल्या, चक्र, त्या रिलेटेड, आणि त्यानंतर रेकी पोरा क्लीन करायचं आणि दीक्षा दिली जाणार तुम्हाला नेक्स्ट सेशन मध्ये.